किती टीका केली, आम्ही टीकेला उत्तर देऊ. आमचं काम हे सुरूच राहील. मंजिल मिल ही जाएगी, भटकते हुए ही सही. अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नाही. आज MMR रिजनचा जो GDP आहे तो $84 बिलियन आहे. 2047 पर्यंत $825 बिलियन तो होऊ शकतो. 10 पटीने वाढू शकतो. आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून टाकली. मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 कोटी पाण्यात गेले. 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. ज्या ठिकाणी नार्कोटिक्स विकले जातात ते उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. 2-3 हजार अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्सवर प्रत्येक शहरामध्ये कारवाई आपण सुरू केलेली आहे. काही काळ नक्की लागेल, पण हे साम्राज्य आपण निश्चितपणे उद्ध्वस्त करू. देशामध्ये एकूण जेवढे कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने लावले. हा रेकॉर्ड आपण केलेला आहे की 3 वर्षामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी सोलर पंप लावलेले आहेत. दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची दिली. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला तर तो 95,000 कोटी रुपये. 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना. नरसापूरच्या घटनेचा तर आपण उल्लेख केलाच. 59 दिवसात फाशीची शिक्षा, हेच बेंचमार्क आपल्याला करायचं. हे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील. अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल. ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केलाय, त्यांनी त्याला चाकू दिलाय, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत तर त्यांनी गुन्हा केलाय अशा पद्धतीनं समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आहोत. हा जो काही धर्मस्वातंत्र्य विधेयक केलेला आहे, हा कायदा आता जेव्हा केंद्र सरकारकडनं मंजूर होऊन येईल त्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरता आपल्याकडे स्पेशल ऍक्ट असेल. आरजू बिश्नोई आणि रोहित बोद्रा असे 2 जण आहेत. पूर्वी एक गँग होती, त्याच्यात 2 गँग झाली. मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू. हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जातो. गेल्या 10-12 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचा विस्तार आपण केलाय. ज्युडिशियरी आम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर मागते ते आम्ही त्यांना देतो, त्यांच्याकडे पाठपुरावा देखील करतो, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आम्हाला आहे. म्हणून मी आपल्यालाही आश्वस्त करतो की आपण या ठिकाणी ज्या अतिरिक्त न्यायालयांची मागणी केलेली आहे ती केसेसच्या आधारावर पडताळून पाहिली जाईल. निश्चितपणे नवीन न्यायालय दिलं जाईल. फिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, फिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले.